आणखीन एक महत्त्वाची बातमी हाती येते आहे। दापोलीमध्ये शिंदे आणि ठाकरे गटामध्ये राडा झालेला आहे। निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या नंतर आता हे राजकीय पडसाद उमटणं स्वाभाविक होतं। योगेश कदमांच्या तिथं हा राडा झालाय। ठाकरे गटाच्या शाखेत घुसून हल्ला करण्यात आल्याचं कळतंय। दापोलीत शिंदे आणि ठाकरे गटामध्ये हा राडा झालेला आहे। योगेश कदम समर्थकांनी हा राडा केल्याचा आरोप केला जातोय। ठाकरे गटाच्या शाखेत घुसून घोषणाबाजी केल्याचा सुद्धा हा दावा केला जातोय आणि त्यामुळे हा सगळा राडा झाला। स्वाभाविकपणे मुंबई असेल किंवा इतर ठिकाणी सुद्धा असेल, कारण शिवसेनेच्या आता शाखा नेमक्या कोणाच्या? जर शिवसेना ही एकनाथ शिंदेंची ठरलेली आहे तर मग आता ज्या शाखा मुंबईमध्ये आहेत त्या शाखांवर प्रभुत्व कुणाचं? किंवा शिवाजी गोरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। शिवाजी, हा राडा नेमका का झाला, काय तपशील आहे याच्या संदर्भातला? शिंदे गटाला चिन्ह आणि पक्ष मिळाल्यानंतर दापोलीत आमदार योगेश कदम यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। कारण या शाखेवरून यापूर्वी सुद्धा वाद झाला होता, परंतु हा जो मुद्दा आहे तो न्यायप्रविष्ट असल्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी केली होती। मात्र आज शिंदे यांच्या गटाला चिन्ह मिळाल्यानंतर पुन्हा एकदा दापोलीमध्ये राडा पाहायला मिळाला। आमदार योगेश कदम समर्थक मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत दापोलीची जी शिवसेना शहर शाखा आहे त्या शाखेमध्ये घुसले। शिवसेना शहर शाखेमध्ये उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी बसले होते, त्यांना हाकलून देत तिथे जोरदार राडा करण्यात आला। एकमेकाला धक्काबुक्की झाली आणि या शाखेचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे आणि दापोलीमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण पाहायला मिळते। उद्धव ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, काही महिलांना सुद्धा मारहाण सुद्धा करण्यात आलेली आहे। एकमेकांना जोरदार धक्काबुक्की करण्यात आली, मारहाण करण्यात आली। या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जर का तैनात नसता तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आज इथे एकमेकाचे डोके फुटल्याचं पाहायला मिळालं असतं, परंतु पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे कार्यकर्ते पांगवण्यात पोलिसांना यश आलं। परंतु इथे अजूनही तणावपूर्ण वातावरण आहे। दोन्ही गटामध्ये पुन्हा धुमश्चक्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नक्कीच हे राजकीय पडसाद उमटत आहेत। निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या नंतर स्वाभाविक आहे की ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे, तर दुसऱ्या बाजूला ज्यांना आतापर्यंत गद्दार म्हणून संबोधलं गेलं ते खरी शिवसेना आहेत हे समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांचा मात्र आता जल्लोष दिसतोय आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाहीये। त्यामुळे ही टक्कर, आनंद आणि वेदना या दोन्हीची टक्कर होणार आहे। महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी कदाचित हे चित्र दिसू शकतं, कारण आता ज्या शाखा शिवसेनेच्या होत्या त्या शाखा मध्ये आतापर्यंत बाळासाहेब शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना प्रवेश नव्हता, पण आता मात्र शिवसेनेवर मुख्य ताबा आल्यानंतर या शाखांवर ताबा कोणाचा याच्यासाठीची पुढची लढाई कदाचित असू शकते। मुंबईच्या गल्लोगल्ली ज्या शाखांचं प्रचंड मोठं जाळं आहे तिथं सुद्धा अशा प्रकारचे प्रकार घडू शकतात। त्याच्यासाठी आतापासूनच पोलीस विभागानं खबरदारी घेतलेली असेल अशी आपण आशा करूया, कारण योगेश कदम यांच्या समर्थकांनी ज्या प्रकारे तिथं राडा घातलेला आहे, कारण त्यांनी या शाखेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता, कुलूप तोडून तिथं घुसण्याचा प्रयत्न केला। कारण शिवसेना हे नाव आणि चिन्ह त्यांना मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे, आनंद आहे आणि ती शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या दोन्ही गटांना पांगवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला असं म्हणावं लागेल। पोलिसांना बळाचा वापर सुद्धा करावा लागला, कारण ज्या प्रकारे हे दोन्ही गट एकमेकांच्या समोर भिडलेले होते पोलिसांनी तिथं बळाचा वापर करून या कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण कदाचित या सगळ्याचे राजकीय पडसाद पुढच्या काळामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी उमटू शकतात, कारण हा संघर्ष जो आहे तो अधिक तीव्र होऊ शकतो निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या नंतर। कारण मूळ शिवसेना ही ठाकरेंच्या असा दावा आतापर्यंत केला जात होता, पण निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या नंतर शिवसेनेचं नेतृत्व हे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेलं आहे। शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे गेलेली आहे आणि धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा एकनाथ शिंदेंना मिळालेलं आहे। त्यामुळे आता भविष्यामध्ये शिवसेनेचा म्हणून जिथं जिथं दावा होता तिथं तिथं आता एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते दावा करू शकतात आणि त्यामुळे कदाचित महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी अशा प्रकारचे संघर्षाचे प्रसंग उद्भवू शकतात। याच्यासाठी पोलिसांनी आतापासूनच खबरदारी घेणं अतिशय गरजेचं आहे। ह्या प्रकारचा जो राडा, राजकीय राडा आहे तो राडा कदाचित कोकणामध्ये आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, याची खबरदारी पोलिसांनी घेणं गरजेचं आहे। योगेश कदम
आता आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत शिवसेनेचे आमदार योगेशजी। आता तुमच्या मतदारसंघामध्ये ज्या प्रकारचा राडा झालेला आहे त्याला जबाबदार कोण आहे? नाही, त्याला जबाबदार संपूर्णपणे उद्धवजींसोबत असलेले जे त्यांचे कार्यकर्ते आहेत तेच आहेत। जी शाखा शिवसेनेच्या शाखेची स्थापना दत्ताजी नलावडे यांनी केली, त्या शाखेचं असेसमेंट पासून तिथली कर पावतीपासून सगळं जे काय आहे जे आमचे आजचे असलेले प्रसाद रळेकर यांच्या नावाने आहे। आम्ही आजपर्यंत संयम बाळगून ही शाखा आम्ही ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला नाही। आम्ही ह्या निर्णयाची वाट बघत होतो। आम्हाला अपेक्षा होती की धनुष्यबाण चिन्ह हे आम्हालाच मिळेल, पक्ष हा आम्हालाच मिळेल, आणि हा दिवस आल्यानंतर आता त्यांचा काय त्याच्यावरती अधिकार राहिला नाही, नैतिक अधिकार राहिला नाही। कागदोपत्री अधिकार देखील आमचाच होता, पण आम्ही संयम बाळगला होता 6 महिने। आम्ही कुठल्याही त्याच्यामध्ये वादविवाद केले नाहीत, आणि याही अगोदर तिथे शाखेचा कोणाची शाखा ह्या नावाने तिथे गोंधळ झाला होता, परंतु आम्ही संयम बाळगून 6 महिने शांत होतो। परंतु ह्या निर्णयानंतर अधिकृत जेव्हा शिवसेना पक्ष हा जेव्हा आम्हाला मिळालेला असताना ज्या शाखेच्या कागदपत्री आमच्या शहप्रमुखांचं नाव आहे कर पावतीवरती, त्यांच्यावरती शाखा मिळावी, आणि म्हणून त्यांनी तिथे जाऊन तो ताबा घेतला। त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही। पण याच्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। तुम्ही सत्तेत आहात, सत्ताधारी आहात, त्यामुळे राडा न होणं। कोणी तिथे राडा केला नाही, त्यांनी जाऊन तिथे विनंती केली की बाबा नाही, आम्ही कर पावती भरतोय, लाईट बिल आम्ही भरतोय, आमच्याकडे सगळं इथं असताना तुम्ही इथे कसे काय बसताय? आज निकाल लागलेला आहे, आपण कृपया इथून निघून जावं, आणि ही शाखा आता अधिकृत आमची आहे, आणि आता नैतिकतेने देखील आता शाखाही आमची राहिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला इथे अधिकार नाही। पण साधी गोष्ट आहे, ज्या प्रकारचा निर्णय आलेला आहे शिवसैनिकांना सुद्धा, जे ठाकरेंच्या सोबत शिवसैनिक आहेत त्यांना वाईट वाटलेलं असू शकतं, त्यांचा सुद्धा मनात संताप असू शकतो। तर आपण थोडं थांबावं आणि थोड्या दिवसानंतर ते आपल्याकडे येईल अशी वाट पाहावी, आणि वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेणं किंवा तसं कार्यकर्त्यांना आवाहन करावं असं आपल्याला वाटलं नाही? आमचीच आहे, आमची सगळी संपूर्ण जबाबदारी आमची आहे। मला जेव्हा कळलं, खरं तर मी दुसऱ्या तालुक्यामध्ये आहे, जेव्हा मला कळलं त्यावेळेला लगेचच मी माझ्या कार्यकर्त्यांना शांतता बाळगायचे त्यांना मी आवाहन केलंय। कोणीही कुठल्याही पद्धतीचा वादविवाद करता कामा नये। ते देखील स्वतःला शिवसैनिक म्हणत असतील, परंतु आम्ही जरा काही शिवसैनिक मानत नाही, ते बाळाचं म्हणजे विचारायचे नाहीत, परंतु ते म्हणतायत ना, मग त्यांच्यासोबत किंवा कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत हाणामारीपर्यंत वाद जाऊ नयेत या विचाराचा मी देखील आहे, आणि म्हणून त्यांना संयम बाळगण्याचं आवाहन मी केलं, आणि ते नक्कीच संयम बाळगतील। योगेशजी, तुम्ही आता न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून काय आवाहन कराल? कालपर्यंत ज्या भगव्यासाठी तुम्हाला आमदार करण्यासाठी, तुम्हाला सत्तेच्या खुर्चीवर बसवण्यासाठी, तुमच्या वडिलांना खुर्चीवर बसवण्यासाठी सुद्धा कदाचित हे सगळे शिवसैनिक लढले असतील, पण आज ते डोके फोडून लढत असतील, तर ते योग्य ठरेल का? तुम्ही काय आवाहन कराल या सगळ्यांना? ज्यांच्या विरोधामध्ये आज तिथे तंटा झाला किंवा वाद झाला, हे माझ्या निवडणुकीला माझ्या विरोधात काम करत होते। बरं, ते राष्ट्रवादी सोबत होते की ते त्यावेळेला मी शिवसेनेच्या चिन्हावरती लढलो, तेव्हा उद्धवजींनी मला तिकीट दिलं, मी तिथे निवडणूक